छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप नेते प्रसाद लाड यांना धमकीचा फोन। हॉटेलमध्ये घुसून हल्ला करणार, लाड यांना धमकी, तर पोलिसांकडून धमकी देणाऱ्या 2 जणांना अटक। भाजप नेते प्रसाद लाड आज मनोज जरांगेंची भेट घेणार। अंतरवाली सराटीमध्ये सरकारच्या वतीने चर्चा करणार। आजच्या चर्चेवर जरांगेंच्या आंदोलनाची दिशा ठरणार। प्रसाद लाड यांच्या माध्यमातून समाजाला न्याय मिळेल, ते 100% मार्ग काढतील। मनोज जरांगेंकडून आशा व्यक्त, तर मागण्या पूर्ण न झाल्यास उपोषण करणार, जरांगेंचा इशारा। हसन मुश्रीफ उपमुख्यमंत्री शिंदेंकडे शिरसाठांची तक्रार करणार। सामंतांकडे नाराजी व्यक्त केली आहे, आता शिंदेंकडेही तक्रार करणार। हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया, तर राष्ट्रवादीतील काही लोक संपर्कात असल्याचा शिरसाठांनी दावा केला होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मान्सून पूर्व तयारीचा आढावा घेणार। सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीचं आयोजन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित राहणार। तर शेतकऱ्यांच्या कर्जासाठी फडणवीसांचे बँकांना आदेश। शेतकऱ्यांकडे सिबिल मागू नका, 30 जूनपूर्वी कर्जमाफी करणार, फडणवीसांचा शेतकऱ्यांना दिलासा। विधान परिषदेवरून आणि त्या जागांवरून आता महायुतीत रस्सीखेच, तर 17 जागांपैकी 12 जागा लढण्यावर भाजप आग्रही, तर ठाणे नाशिकसह 7 जागांवर शिंदेंच्या शिवसेनेचा दावा। राष्ट्रवादी 3 जागांसाठी आग्रही। ठाकरेंच्या शिवसेनेची आज मराठवाडा विभागाची बैठक। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर या बैठकीचं आयोजन। विधान परिषद निवडणुकीसंदर्भात चर्चा करणार। सरन्यायाधीशांच्या टीकेनंतर समाज माध्यमांवर बेरोजगार तरुणांच्या कॉक्रोच जनता पार्टीची चळवळ, तर इंस्टाग्रामवर 19.3 मिलियन फॉलोअर्स। अनेक मुद्द्यांवर संतप्त तरुणांकडून सोशल मीडियावर आवाज। वांद्र्यातील अतिक्रमण विरोधी कारवाईचा आजचा 4था दिवस। गरीबनगरमध्ये 4 दिवसांपासून सुरू असलेले हे पाडकाम आता अंतिम टप्प्यात। 90% पाडकाम पूर्ण, पोलीस प्रशासन सतर्क। नीट पेपर 5 राज्यांमध्ये विकला गेला होता। महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पेपर विकला गेला। अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीतनं ही धक्कादायक माहिती उघड। परभणीमध्ये पेट्रोल डिझेलसाठी शेतकऱ्यांना सातबारा दाखवण्याची अट। आधार कार्ड आणि सातबारा दाखवल्यास शेतकऱ्यांना 100 लिटरपर्यंत इंधन द्या, पुरवठा विभागाचे आदेश। इंधन दरवाढीचा मोठा फटका। नागपूरहून उडणारी अनेक विमानं 1 जूनपासून बंद। विमानाचा संचालन खर्च 55 ते 60%वर, त्यामुळे आता हा निर्णय, त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार। पंतप्रधान मोदींची मंत्र्यांसोबत 4 तासांची महाबैठक। मंत्रालयांच्या कामांचा मोदींकडून आढावा, तर पश्चिम आशियातील परिस्थितीमुळे उद्भवलेल्या संकटासंदर्भात जनतेला अवगत करा, मोदींच्या सूचना। नागपूरसह विदर्भाला आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा इशारा। अकोला, अमरावती आणि वर्ध्याला तापमानाचा रेड अलर्ट, तर उर्वरित जिल्ह्यांना हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी। नागपुरात 8 दिवसात 36 अनोळखी व्यक्तींचा मृत्यू। उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचा संशय। डेथ ऑडिट रिपोर्टमध्ये मृत्यूचं कारण समोर येणार, मात्र वाढत्या उन्हामुळे आरोग्य यंत्रणा अलर्टवर। सोलापूरच्या विविध भागामध्ये सकाळपासून पावसाच्या सरी। उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा, तर अनेक भागामध्ये ढगाळ वातावरण। नाशिक शहरासह सातपूर आणि नाशिक पश्चिम विभागामध्ये उद्या पाणी पुरवठा बंद। मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामांमुळे पाणी बंद। नाशिकमध्ये सध्या पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन। पुण्यातील धोकादायक वसाहतींना महापालिकेची नोटीस। तातडीनं वसाहतींमधील घरं रिकामी करा, पालिकेचं नागरिकांना आवाहन। रायगडमध्ये 1 जूनपासून पावसाळी मासेमारी बंद। 3,500 नौका धक्क्याला लागणार। माशांच्या प्रजनन काळाच्या संरक्षणासाठी शासनाचा हा निर्णय, तर नियमभंग केल्यास कारवाईचा इशारा।